असणारे ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, बांधकाम कामगार संघटना, डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघ, अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचार संघटना, त्यासोबतच शालेय पोषण आहार कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते, कॉम्रेड, संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं, त्यासोबतच आयटकच्या जी आपली संघटना आहे, मातृ संघटना आहे, त्या संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज मोर्चे, निदर्शने सरकारच्या विरोधामध्ये आपण हात दिलेले आहे. यामध्ये काय मागणी आपण मागतोय की देशभरामध्ये जवळजवळ गेली 15 वर्ष झालं जातनिहाय जनगणना साधी केलेली नाही. जातनिहाय जनगणना तर त्याचा पुढचा भाग आहे. जातनिहाय जनगणना केलेली नाही. देशाचा अर्थसंकल्प मोठ्याच्या मोठा करोड रुपयाचा आहे. ह्याची विभागणी कुठल्या जातीला किती त्याचं वाटप झालं याची काही मांडणी व्हायला तयार नाही. त्यामुळे आपण असं म्हणतोय की देशभरामध्ये जातनिहाय जनगणना करा. 50% जी आरक्षण मर्यादा आहे त्या मर्यादेमुळे बहुजन समाजामधील जातीमध्ये तेढ निर्माण व्हायला लागलेलं आहे. ज्या जाती आरक्षण मागतायत त्यांना आरक्षण मिळणं अत्यावश्यक झालेलं आहे आणि त्यामुळे आपण 50% आरक्षण मर्यादा उठवा ही मुख्य आपण मागणी मागतोय. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामधल्या कामगारांना जगण्यापुरतं किमान वेतन किमान 25,000 रुपये दिलं पाहिजे. 25,000 रुपयामध्ये काही कात पण होत नाही आपल्या सगळ्याला माहिती, परंतु तरी सुद्धा 25,000 रुपये तरी किमान वेतन मिळालं पाहिजे असं आपण महाराष्ट्र सरकारला म्हणतोय, पंतप्रधानाला म्हणतोय. आपण देशभरामध्ये बघतोय काय परिस्थिती आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्याच्याही पेक्षा विचित्र परिस्थिती झालेली आहे. महिलांवरील अन्याय अत्याचार वाढलेले आहेत. मुलींवरती, लहान मुलींवरती बलात्कार व्हायला लागलेले. पेपरला पहिल्या पानावरती बातम्या येत आहेत आणि हे मुख्यमंत्री, हे उपमुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भराभरामध्ये कसला तसला गुलाबी दौरा करतायत आणि राख्या बांधून घेतायत. महिलांचं संरक्षण इथं व्हायला तयार नाही आणि हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये नुसतं मिरवत फिरतायत, फोटो काढत फिरतायत. हीच परिस्थिती आपल्या देशाच्या पंतप्रधानाची आहे. देशामधला सगळा गोंधळ तसाच ठेवायचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती ह्या देशातून त्या देशामध्ये उडत फिरायचं, ही परिस्थिती सगळी निर्माण झालेली आहे. आपण बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे. महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं दैवत आहे. तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी 2.5 कोटी रुपये खर्च केले आणि शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. ही अत्यंत दुःखद, वेदनादायी आणि त्रासदायक गोष्ट आहे. तरी सुद्धा ह्या सरकारला लाज नाही, लज्जा नाही. ह्याच्यावरती भांडण करायला लागले, एकमेकांमध्ये तुटून पडायला लागले. राजकारण यांना पुढे न्यायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ह्यांना पुढे न्यायचा नाही. महाराष्ट्रामधल्या गरीब कष्टकऱ्यांचं काही का होईना, कामगारांचं काही का होईना, दलितांचं काही का होईना, अल्पसंख्याकांचं काही का होईना, आदिवासींचं काही का होईना, त्यांना कसलंही देणं घेणं नाही. ताईंना 1,500 रुपये दिले का दिले, आपलं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. अरे पण काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या महिलांना तुम्ही वेतन देणार का नाही? त्यांचं वेतन वाढवणार का नाही? घरात बसणाऱ्या ताईला 1,500 रुपये तुम्ही दिले, पण रस्त्यावरती राबणारी बाई, ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या ताया, हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या ताया, आरोग्य खात्यामध्ये काम करणाऱ्या ताया, शाळेमध्ये काम करणाऱ्या ताया, ह्यांचं तुम्ही काय करणार आहेत? ह्यांची वेतन वाढ करणार आहेत का नाही? म्हणजे कष्ट करणाऱ्या, काम करणाऱ्या माणसाला 1 रुपया द्यायचा नाही, अशा पद्धतीची ह्यांची भूमिका आहे. आणि ह्याच्या विरोधामध्ये आपण हा आजचा निषेध मोर्चा काढतोय. ह्यांच्या विरोधामध्ये आपण ओरडायला चालू करतोय. बेरोजगारीचा प्रश्न आहे, बोलल तेवढे मुद्दे. हे निवेदन जे हातामध्ये, ह्या निवेदनामध्ये 37-38 मागण्या झाल्या आणि कितीतरी मागण्या झाल्या असत्या. ह्यांना लाज नाही, ह्यांनी लाज सरकारनं ह्या लाज सोडून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या मागण्या तीव्र झालेत. आपण बघतोय तर ह्या सगळ्या मागण्याच्या विरोधामध्ये आजचा हा मोर्चा आपण. मुख्यमंत्री करतो काय याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही महिला इथे एकत्रित झालेलो आहेत. तसंच सर्व कामगार किमान 25,000 रुपये तरी त्यांच्या घरात यावे. 1,500 तर काहीच होत नाही ना. तुम्ही सिलेंडरच 1140 रुपयाला केल्यावर बायांनी घरात करायचं काय? ज्या काही गरजू महिला आहेत, जे काही कामगार आहेत, त्यांना कमीत कमी 25,000 रुपये तरी महिना सरकारने वेतन द्यावं. तसंच सर्व कंत्राटी कर्मचारी यांचं खाजगीकरण ताबडतोब थांबवावं आणि त्यांना शासनाचे जे नियम लागू आहेत त्याच्यानुसार पगार देण्यात यावी, एवढी मी त्यांना विनंती करते. सर्व कष्टकरी कामगारांना लाल सलाम करतो आणि
आपल्या ज्या आता आपल्या कॉम्रेडने जिल्हा सचिवाने जे व्यथा मांडल्या त्या खऱ्याच आहेत. आज वेगवेगळ्या संघटनेचे लोक जमा झाले. आता मी बांधकाम कामगार संघटनेचं काम करतो. ते बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. त्यामध्ये बांधकाम कामगारांना आता गृहोपयोगी संच फुकट हा शासन देतोय, पण सदरील सोलापूर जिल्ह्यातील जो ठेकेदार आहे तो ठेकेदार प्रत्येक कामगाराकडनं 1000 रुपये 1500 रुपये द्या म्हणतोय आणि त्याशिवाय तो गृहोपयोगी संच वाटत नाही. तसंच पीटीला पण तो पैसे मागा लागलाय. त्याच्या विरोधामध्ये सोलापूर जिल्हा बांधकाम कामगार संघटनेने अनेक निवेदनं देऊन सुद्धा तिथला सहाय्यक कामगार आयुक्ताने त्याच्यावर दुर्लक्ष केलं. त्याला आम्हाला विटीस धरल्यानंतर त्यांनी आम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये लिखी लिहून दिलेलं आहे. पण म्हणतात ना की जेवल्याशिवाय काही खरं नसतं, म्हणजे आपल्या ताटात पडत नाही तोपर्यंत काही खरं नाही. म्हणून आपलं बांधकाम कामगारांचं आंदोलन जे आहे ते आपण जर त्यांनी आपल्या मागण्या मान्य नाही केल्या तर माननीय तहसीलदार साहेबांना सुद्धा आपण निवेदन दिलेलं आहे. त्या महाराष्ट्र शासनाच्या JR मध्ये उल्लेख आहे की माननीय तहसीलदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या कामगारांना वाटप झालं पाहिजे. पण माननीय तहसीलदार साहेबांनी सुद्धा ह्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे किंवा सरकारी कामगार खात्याने त्यांना कुठल्याही प्रकारची कल्पना न देता अजूनही तहसीलदार साहेब तुमच्या तालुक्यामध्ये अनेक कॅम्प खाजगी ठिकाणी घेतले जातात, तुम्हाला डवलून घेतले जातात. त्या संदर्भामध्ये सुद्धा सोलापूर जिल्हा बांधकाम कामगार संघटनेकडून आमची मागणी आहे की तुम्ही सहाय्यक कामगार आयुक्त व जिल्हाधिकाऱ्याला पत्र पाठवून याची चौकशी करावी व संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द होईल या संदर्भात तुम्ही पत्र व्यवहार करावा. तसेच आम्ही तहसीलदार साहेबांना पत्र दिलं होतं की माननीय BDO साहेब बार्शी यांनाही तुम्ही बोलून घ्या, कारण अनेक खेड्यातील बांधकाम कामगारांना 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक सही शिक्का द्यायला तयार नाही. त्यांनी ग्रामपंचायतीच्या बोर्ड लिहिलाय की बांधकाम कामगाराला सही शिक्का देण्यात येणार नाही हुकमावरून. अरे कुणाचा हुकूम? BDOचा हुकूम, जिल्हा परिषदेच्या CO चा हुकूम का ग्राम विकास मंत्र्याचा हुकूम? कुणाचा हुकूम? तुम्ही कुणाच्या हुकमावरून बोर्ड लिहू शकता? तुम्ही शासनाच्या आदेशाचा धडधड उल्लंघन करता. म्हणून आमची विनंती आहे की BDO साहेबांनी सुद्धा आमच्या संघटनेचे अध्यक्ष व ITFचे जिल्हा अध्यक्ष व आमच्या संघटनेबरोबर चर्चा करून खेड्यातील बांधकाम कामगाराला 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर शिक्का देण्यासाठी बाध्य करावं. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या COने त्या जिल्ह्यातल्या ग्रामसेवकाला लेखी कळवलेलं आहे, BDOला लेखी कळवलेलं आहे की तुम्ही जोपर्यंत महाराष्ट्र शासन निर्णय देत नाही तोपर्यंत तुम्ही ह्याला सही शिक्का द्यायचा अधिकार तुमच्याकडून काढून घेतला नाही, तोपर्यंत तुम्हाला सही शिक्का द्यायचा अधिकार हा आहे. तर आमचे अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष त्यांच्याबरोबर माननीय BDO यांनी ताबडतोब आजच्याच चर्चा केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि बाकीच्या प्रश्नासंदर्भात माननीय तहसीलदार साहेबांनी सुद्धा आमच्याबरोबर चर्चा करावी अशी आमची विनंती आहे. कामगार केंद्र यांच्या वतीने जो मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. वेगवेगळ्या विभागाशी संबंधित अनेक मागण्या त्यामध्ये आहेत. महत्वाची मागणी तुमची कामगार विभागाशी होती, बांधकाम कामगारांशी संबंधित. त्याबद्दल पण मी कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. मात्र या विभागातील सर्व जे काही अधिकारी आहेत त्यांच्या मागण्याच्या अनुषंगाने आपण जशी मागची एक बैठक आम्ही आयोजित केली होती. आपल्याला पण एक 8 दिवसाची मी तारीख देतो. तुमचं जे काही शिष्टमंडळ असेल 5-6 जणांचं या मागण्याच्या अनुषंगाने बोलणारं आणि याच्यातील जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आपण त्या बैठकीकरिता निमंत्रित करू आणि जे विषय शासन स्तरावरचे आहेत याच्यामध्ये दिलेले त्याकरिता मी हा जो निवेदन आहे माझ्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाकडे पाठवतो. धन्यवाद.